नमस्कार प्रेक्षक मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आता ज्या मम्मी साहेब असतात त्या म्हणतात की मला माझ्या सत्याला शोधायचं आहे आणि त्या नबळटलाच माहिती असेल सत्या कुठं आहे. मी जाते त्या नबळकडं विचारायला तिला, कुठं आहे माझा सत्या, असं त्या मम्मी साहेब म्हणत असतात. तर आता जो बलमा असतो तो म्हणतो की असं नाही करू शकत मम्मी, तू असं कसं काय करू शकते, तिथे कसं काय जाऊ शकते. तर चित्रकार म्हणतात, हो ना अगं माया, तिथे जाऊ नाही शकत तू, कारण की तू मंजूला काय नाही ते बोललेली आहे आणि तिथे आता जाणार म्हणजे तुला जे सांगायचं आहे ते मी सांगतो मंजूला, असं ते म्हणतात. तर आता इकडे जो सत्य असतो तो झोपलेला असतो आणि तो घाबरून उठतो. त्याला असं वाटतं मंजूलाच काहीतरी झालं आहे, म्हणून तो उठून बघतो तर बाहेर कुत्र्यांचा आवाज येत असतो. तो डोकतो आणि परत तिथे जाऊन झोपतो. तर आता इकडं तात्यासाहेब बसलेले असतात. तर तिथे त्यांचे गुंड म्हणजे त्यांचे ते पोरं ते येतात आणि म्हणतात, बोला काय म्हणतात तात्यासाहेब. तर तात्यासाहेब म्हणतात की हे बघा, आपल्याला काही करून सत्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि एकाला म्हणतात तू सत्याला शोधायकडे लक्ष ठेव, आणि एक जणाला सांगतात की तू आता त्या वाघमारे म्हणजेच त्या मंजूकडे लक्ष ठेव. म्हणजे एकेकाने एक पांगून पांगून लक्ष ठेवा, म्हणजे सगळ्यांचा शोध लागला पाहिजे आपल्याला कुठं आहे आणि तो सत्या लवकरात लवकर शोधून काढायचा आहे, असं तात्यासाहेब म्हणतात. तर आता काही गुंड पंकज म्हणतो की हा पण आता आपण जर मंजूलाच माहिती असणारे सत्या कुठं आहे, आपण जर मंजूला म्हटलं तर मंजूला शोधायला पाहिजे पहिले, असं तो पंकज म्हणतो. तर आता इकडं ते तात्यासाहेब म्हणतात की जा रे, तुम्ही एक एक जण करून पांगा आता आणि त्या मंजूला आणि त्या सत्याला शोधून काढा कुठं आहे ते. तर आता इकडं जे पोलीस स्टेशनमध्ये जे ठाकूर साहेब असतात ते बसलेले असतात आणि ठाकूर साहेब म्हणत असतात, खुसपुटे आपल्याला काही करून त्या सत्याला शोधून काढावं लागेल, कुठं आहे तो सत्या, कुणाला माहिती असणार आहे. तर लगेच आता जो खुसपुटे असतो तो म्हणतो की हो, आमचा शोध चालूच आहे साहेब, कुठं शोधणार आम्ही, तरी आम्ही सगळीकडे शोधलं पण आम्हाला कुठं तो सत्या सापडत नाहीये. पण लगेच आता ठाकूर साहेब म्हणतात की काही करून तो सत्य आपल्याला पाहिजे आहे आणि माने आणि खुसपुटे तुम्ही दोघांनी मिळून लवकरात लवकर सत्याचा शोध घ्यायचा, असं ते ठाकूर साहेब सांगतात. आणि ते आता म्हणतात की हो चालेल. तर आता ते म्हणतात जा आता लागा शोधाशोधीला. तर खुसपुटे आणि माने तिथून निघून जातात. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब असतात तर त्या तिथे बसलेल्या असतात आणि म्हणतात, बलमा तू खरं सांग, तुला माहिती ना कुठं आहे ती मंजू. तर आता बलमा म्हणतो की खरंच मम्मी, अगं मला माहिती नाहीये, मला माहिती असतं तर मी खरंच सांगितलं नसतं का. तर चित्रकार म्हणतात की अगं माया, तू आता ओरडून काही उपयोग नाहीये, त्या बलमाला काय माहिती कुठं आहे तो. आता लगेच चित्रकार म्हणतात शांत हो माया. तर सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता बलमा म्हणतो की पण मी एक सांगू शकतो, एकाच व्यक्तीला माहिती असेल की सत्या कुठं आहे. तर आता मम्मी साहेब म्हणतात, कोणत्या व्यक्तीला. तर बलमा म्हणतो की काय, तुम्हाला सांगाल मी नंतर कोणत्या व्यक्तीला माहिती असेल. तर आता इकडं जो चित्रकार आहे तो म्हणतो की माया, तुझं काही काम आहे का मंजूकडे, काम असेल तर मला सांग, मी तिला फोन करतो. तर माया म्हणते नाही नाही, मला मंजूच्या घरी जायचंय. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, असं करू शकत नाही माया तू, कारण की तू मंजूला घराबाहेर काढून दिलं आणि तिथे जायला तुला बरोबर वाटतंय का, अगं तू तिथे जाऊ शकत नाही. तर आता इकडं जी सपना असते ती म्हणते की आता कुठं असेल बरं भाऊजी, असं म्हणत असते. तर लगेच ते म्हणतो की हिला काही डोकंच नाही, हिच्या नादी लागू नका तुम्ही, असं म्हणतात. तर आता इकडं जे मोरे साहेब आणि भारती मावशीन त्या बोलत असतात तेवढं तिथे अमृता येते आणि म्हणते की दीदी आली की, तर दीदी कुठं आहे. तर आता लगेच मोरे सर म्हणतात की इथं नाही आली दीदी, इथं कशाची आली, इथं आली नाही अगं सकाळपासून मंजू. तर आता तेवढं ते बलमा पण येतो. बलमा म्हणतो की कुठं आहे वाघमारे वहिनी. तर आता ते म्हणतात, वाघमारे वहिनी म्हणजे तुला माहीत नाही का, आता मला वाटलं तुला माहिती असेल, कुठं आहे आता ती, अरे सत्याच्या घरी असेल. तर तो म्हणतो सत्याच्या घरूनच आलोय मी आता. तर आता अमृता म्हणते मी पण घरून आले, दीदी घरी नव्हतीच, कुठं गेली असेल बरं दीदी. तर मोरे सर म्हणतात थांबा मी कॉल करून बघतो, पण तिचा फोन पण लागत नाही. तर आता सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तर अमृता म्हणते की कुठं गेली असेल भारती मावशी दीदी. तर मोरे सर म्हणतात की तू टेन्शन घेऊ नको अमृता, मी शोधून काढेल कुठं आहे मंजू ती. तर आता इकडं जो बलमा असतो तो तिथून जातो. तर आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये लगेच काही पत्रकार येतात आणि पत्रकार विचारायला लागतात की कुठं आहे सत्या, कुठं आहे आणि पळून गेला तुमच्या हातातून गुन्हेगार, एवढा मोठे गुन्हेगार तुमच्या हातातून पळून कसा गेला, असं ते म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की हे बघा, आम्ही काय त्याला पळून नाही लावलं, तो कुठं गेला आम्हाला पण माहिती नाहीये. तर आता ठाकूर साहेब म्हणतात आमच्यावर डाऊट घ्यायचा नाही तुम्ही, आणि हे बघा तो कुठं पळून गेलाय त्याला आता काय कोर्ट सोडत नसतं, कारण की त्याच्यावर तो खूप मोठा गुन्हेगार आहे, जर तो गुन्हेगार नसता तर तो पळून गेलाच नसता,
असं म्हणतात. तर आता पत्रकार विचारतात की तुम्हाला पण खरंच माहिती नाही ना सत्य कुठं आहे? तर आता लगेच जे ठाकूर साहेब असतात ते चिडतात आणि म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मला तो सत्य माहिती नाही आहे आणि जिथं कुठं असेल ना त्याला तुमच्या मार्फत माझा संदेश पाठवा. जिथं कुठं आहे ना तू सत्या बाहेर निघ आणि आम्ही तुला शोधायला येत आहे. तू बघतच राह सत्या आता काय करतोय आम्ही, असं म्हणतात. तर आता इकडं जी मम्मी साहेबांनी चित्रकार उभं असतात तर मम्मी साहेब म्हणतात, काय हो चित्रकार, कुठं असेल आपला सत्य, मी त्याची वाट बघते अजून पण. तर आता ठाकूर साहेब म्हणतात की हे बघा, आता आपल्याला काहीतरी करायला हवे, तात्या साहेबांना भेटायला जायला हवं. तर आता सगळेजण म्हणतात चला जेवण करून घ्यात आणि सगळेजण जेवायला सगळ्यांना सवी जेवणासाठी ताटं करत असते. तर आता इकडं जे तात्यासाहेब असतात ते खूप चिडलेले असतात आणि ते बसेल असते. तर आता लगेच जे ठाकूर साहेब असतात ते येतात आणि ठाकूर साहेबांना ते विचारतात, काय कुठं आहे सत्या, सापडला का नाही अजून, आणि काय झालंय, तुम्ही झडती घेतली का त्या मंजूच्या घराची, त्या सत्याच्या घराची झडती घेतली का? तर ठाकूर साहेब म्हणतात नाही अजून नाही घेतली. तर ते म्हणतात काय मुहूर्त काढायचा आहे का, मग तुम्हाला झडती घ्यायला एवढा वेळ लागतोय का, आज झडती घ्या त्यांच्या घराची, असं म्हणतात. तर आता ठाकूर साहेब म्हणतात चालेल साहेब. तर आता इकडं तेवढं तिथे तात्यासाहेब हे त्या सत्याच्या घरी येतात आणि म्हणतात की काय मम्मी साहेब, काय चालू आहे मग तुमचं, आणि सत्याचा काही निरोप बातमी फोन बिन आलता का? तर मम्मी साहेब म्हणतात नाही, सत्याचा अजून काही फोन नाही आला. मम्मी साहेब ते रडत असतात. तर आता लगेच इकडे तात्यासाहेब बाहेर येतात आणि म्हणतात काय रे पंकज, तुला काय वाटतं, यांना माहिती असेल का काही? तर पंकज म्हणतो मला तर नाही वाटत, कारण त्या किती रडत होत्या त्यामुळं नाही वाटत. तर तात्यासाहेब म्हणतात चल आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. तर इकडं सत्याला खूप टेन्शन येतं. सत्या म्हणतो की सगळे ठीक असतील ना, काही झालं नसेल ना कुणाला, कारण की मला खूप घाबरल्यासारखं होत आहे. तर सत्या खूप घाबरल्यासारखा करत असतो. त्याला असं वाटतं की मंजूला काही झालं आहे. तो म्हणतो मंजू वाघमारे ठीक असतील ना? तर आता ठाकूर साहेबांना ते तात्यासाहेब सांगतात जा आता तुम्ही लवकरात लवकर जाऊन त्यांच्या घराची झडती घ्या. तर आता ठाकूर साहेब म्हणतात की हो, आम्ही तयारीलाच लागलो आहे, घेतो झडती. तर सगळेजण जेवण करत असतात, पण मम्मी साहेब आणि पप्पा जेवण करत नाही, त्यांच्या घशाखाली घास जात नाही. तर इकडं जी सपना असते ती गपचूप येऊन बसते हॉलमध्ये आणि एकटी जेवत बसते. तर तिथे जयदीप येतो आणि म्हणतो काय सपना, तुझ्या मनाला पडतंय का? अगं कुणाच्या घरामध्ये खाली घास जाई नाही आणि तू इथे जेवत बसली आहे, तुला काही वाटतं का नाही, असं तो म्हणतो. तर आता इकडं जे ठाकूर साहेब असतात ते तिथं झडती घेण्यासाठी येतात आणि झडती घेण्यासाठी तिथे आल्यावर जयदीप म्हणतो काय तुम्ही कशासाठी आलाय तिथे? तर आता लगे मम्मी साहेब म्हणतात नेमकं काय झालंय, सापडलं का आमचं सत्या? तर आता ठाकूर साहेब म्हणतात की तुमचं सत्य कुठं आहे मला माहिती नाहीये, आणि हे बघा तुम्ही लपून ठेवलं, आम्हाला माहिती ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती सत्य कुठं आहे. तर जयदीप म्हणतो की अहो तुम्ही कायद्यानुसार बोला ना, कसं काय तुम्ही असे आमच्या घराची अचानक, तुम्हाला वॉरंट आहे का तुमच्याकडे आमच्या घरात झडती घेण्यासाठी? तर ठाकूर साहेब म्हणतात तू मला प्रश्न विचारणार, तू पोलीस, मी पोलीस आहे का, तू मला प्रश्न विचारतो का तू? तर असं म्हटल्यानंतर आता जयदीप म्हणतो की अहो पण आम्ही एक सामान्य माणसावानी बोलतोय, कारण की तुमच्याकडे वॉरंट असल्याशिवाय तुम्ही घराची झडती घेऊ शकत नाही ना, त्यामुळं मी असं बोलतो आहे. तर आता लगेच ठाकूर साहेब त्या जयदीपच्या कानामागे हाणतात आणि म्हणतात तू मला प्रश्न विचारणार, चल फुट. लगेच त्याला बाजूला जातात आणि म्हणतात की आहे का रे कुसपुटे इथं सत्या? तर ते म्हणतात नाही इथं नाही आहे. तर आता लगेच ठाकूर साहेबांनी ते जायला निघतात. तर आता लगेच बलमाला जयदीपला हाणल्यामुळं तर मम्मी साहेबांनी त्या खूप चिडलेले असतात. तर आता जयदीप राग बघतो, त्याच्या कानाखाली 2-3 हाणून देतात ते ठाकूर साहेब. तर आता इकडं जो ठाकूर साहेब असतात आणि ते म्हणतात की हे बघ तुला सोडणार नाही मी, आणि तू काय रे मला विचारा प्रश्न. तर आता मम्मी साहेब अडवतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्या पोरावर हात उचललाय, त्याचा बदला माझं सत्य घेणार म्हणजे घेणार. तर आता लगेच त्या दरवाजा अडवतात. तर ठाकूर साहेब म्हणतात की हे बघा तुमचा सत्य अजून निर्दोष सुटलेला नाहीये, त्यामुळे तो काहीच करू शकत नाहीये, हो बाजूला चला, जाऊ द्या आम्हाला. तर आता इकडं जो सत्य असतो त्याला असं वाटतं की माझ्या घरावर काहीतरी संकट आलं आहे. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होईल, हे बघायला सबस्क्राईब करून घ्या.